काही टेम्पोमध्ये माणसं वगैरे किती भरलं. आता टेम्पो नाही आहे, साईडला पण आहेत, इथे पण आहेत. चला पटापट निघूया, झालं आपलं काम. तर लगेच जायला घेऊया टेम्पोमध्ये. आपल्याला जागा तर भेटेलच. चला पटापट बसा. जागा कसा बरोबर आहे ना, टेम्पोमध्ये जागा वेगळा होते ना. बरं चला. माझी बहीण पण आलेली आहे. काय बोलते, बोल ना. 2 शब्द. कुठे चालले? अरे 2 शब्द बोलला गेलं तर आपलं किती मिनिटाचं होतं. हा पण कुठे चालले ते तर सांग. वाशीला सामान मागायला. ओ हो, जेव्हापासून स्वतः कमवायला लागले तेव्हापासून स्वतः सामान पण भरायला लागले. विषय खोल काय आहे गप्पा. सॉरी वहिनी. हा पडलेलो काय भेटायला. पडलेलं कोण पडलेलं? मी काही बोललोच नाही. वाजलेत ना, किती वाजले? 5:30 झाले. हा मजाकमध्ये बोललेलो, पण इथे सिरियसली 5:30 वाजले. सो मी चाललोय आईला घेऊन नाक्यावरती. आणि आकाश भाऊ इथे. तू टाइम मागितलेला, खोटा नको बोलू. नाही टाइम कसं 5:30 अरे असंच बोललो, तोंडात निघलेलं. हा काय खोटा बोलते यार, एवढा खोटा नाही बोलत यार. अरे वडापाव घेणार आकाश बोलतो काय लांब बोलते. बोल ना काहीतरी. अरे बोल इथं इकडे कर ना. काय इकडे ना बाबा. अरे काय झाला. अरे बाबा अरे काय सिरियस झाले. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे वाजलेत 11:15 वाजलेत. सो जायचं आहे आपल्याला इथे पेंढरकोर कॉलेजच्या इथेच जायचं आहे. ऑफिसच्या इथं KDMCचं ऑफिस, सॉरी MIDCचं ऑफिस वाटतं, तिथंच जायचं आहे. सो दादा आई सगळी नाक्यावर थांबलेत आणि मी जरा लेटच चाललो आहे. मला आईने सांगितलेलं आहे तो टेम्पो घेऊन ये. बोल बरं दादा तूच बरं बाईचा टेम्पो घेऊन ये. बरेच जण आहेत बरं. ते या टेम्पोमध्ये किती जण बसणार आहे, त्यामुळे दादाला बोललो की बाईचं मोठं पिकअप घे. सो चला आई सगळीजणं थांबलेत, माझीच वाट बघतात. तो पटापट निघूया जास्त टाईमपास न करता. 2-3 दिवस झाले आपले ब्लॉग नाही टाकले. सो साठी खरंच सॉरी. लेट्स कोण निघूया जायच्या अगोदर पहिले पाया ओढून घेऊ. चल लेट्स गो. तर काहीच पोहोचलो दुकानावरती. बघा सर्वजण जमा झालेले तिथे, हे बघा. आणि या साईडला मस्त बाईचा मोठा पिकअप सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. साईडला आपली इको इथंच ठेवले. स्कूटी घेऊन मी आई. चला पटापट चला. तर काय आपण आता जायला निघलेलो आहे. आई आणि मंदा आई गेलेत रिक्षामध्ये. सो आम्ही सर्वजण चाललो टेम्पोमध्ये. या साईडला बघा चायवाला आहे आपला दादा आहे. कमीत कमी 30 माणसं 30-35 मच्छीवाला बोलतात. चाय तू मच्छीवाला थोडी ना, चायवाला आहे तो. चायवाला बोले का तेरे को? दादा काय बोलत होता? कमीत कमी 30 माणसं 30 ते 35 माणसं भरल्या टेम्पो मध्ये ना. टेम्पोमध्ये चालले आम्ही आमदाराजवळ चालले आहोत. म्हणून आईने बोललो योच टेम्पो घे. आई बोलत होती आपला घे छोटा टेम्पो. त्यामध्ये किती जण बसले असते? 10-12 बी नसती बसली. त्यामध्ये बी टेम्पो इकडे तिकडे हल्ला असता. त्यामुळे मी दादाला फोन केला, बरं जा बाईचा टेम्पो घेऊन ये. सो आपण बघू. तर दादा टाकसल थांबा, आम्ही चाललोय ऑफिसवर. चला काही निघूया गणपती. लेट्स गो. काही आजचा क्लायमेट खूपच भारी आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हो बघला तर बघा काही आजचा क्लायमेट कसला भारी आहे. क्लायमेटची मजा घेतली आम्ही चाललोय. क्या हुआ? बदलापूरला पण पाणी नाही पडत तो चांगला होता. हा ना यार, नाही गिरेगा वो अच्छा है. चलो ते काय या साईडला बघू. आपला रवी भाई आहे. पूर्ण गँग मागे. गँग कुठं इथं याला काय भेटतं म्हणजे टेम्पो मध्ये बसले ती गँग का? चला ही बी गँग आहे. चला आता पोहोचलो आम्ही. चला निघता तू जाण्यासाठी. अवघे 5 मिनिटाच्या अंतरावर 2 मिनिटाच्या का आमदार साहेबांचं ऑफिस आहे. लेट्स गो निघूया. चला गाईज आईसा सगळी पोहोचल्या ना ऑफिसच्या इथे. चला आपण पण इथे गाडी पार्क करूया. लगे आपण पोहोचतो. गाईज टेम्पोमध्ये माणसं बघा किती भरलं. हे बघा आता टेम्पो नाही या साईडला पण आहेत.
इथे पण आहे. चला पटापट निघूया, झालं आपलं काम तर लगेच जायला निघूया. टेम्पोमध्ये आपल्याला जागा तर भेटेलच. चला पटापट बसा. काका कसा? आता सकाळी जास्त मैत्रिणी दाखवायला लागेल ना हा बरोबर आहे ना, टेम्पो मध्ये जागा बिगा होते ना बरोबर. चला मग, चला आपण जाऊया, समोर बसू. अरे बाबा ये चाय वाला तो पहिलेच बसला. अरे पीछे क्या हुआ, तेरे को पता है क्या हुआ? फिर पता नहीं ना कुछ नहीं, तुरंत टेम्पो में. हाँ चल उधर मिलने का बोला रे, चल. तर गाईज आम्ही निघलो आता घरी जाण्यासाठी. ऑफिसला गेलो तो आई आणि मंदाई होते आतमध्ये. तर उद्या सकाळी 9:30 वाजता ऑफिसला आमदार साहेब, सॉरी नाक्यावर येणार आहेत ना, नाक्यावर येणार आहेत बोलले. बघू आता उद्याचं कसं काय नाही ते पण बघायला विसरू नका. स्वतः निघते घरी जाण्यासाठी. जात आता ट्रॅफिक पण लागले थोडीफार, असते असते चालले. तर त्याला जाऊया. आणि आपला आकाश भाऊ पण आला आहे, त्याला आम्ही टाकून आलो. तर मला बोलतो मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. त्याला बोललो बरं मुद्दामून की आम्ही आलो. तेव्हा आम्ही तिकडे तो काटेला होता, तेव्हा आम्ही दुकानावर होतो. त्याला मुद्दाम बोललो की आम्ही चाललो आहे, म्हणजे पोहोचलो इथे. त्याला खरंच वाटलं. सो चला, बरेच दिवसानंतर झालं आहे, किती दिवस झाले त्याला भेटलोच ना, आज भेटूया. लेट्स गो. चला गाईज पोहोचलो आपल्या नाक्यावरती. हे चाचा नव्हता ना बरं बोला. गाईज माझी बहीण पण आलेली आहे. काय बोलते बोल ना. 2 शब्द. कुठे चालले? अरे 2 शब्द बोलवा गेलं तर आपलं किती मिनिटाचं होत होतं. हा पण कुठे चालले ते तर सांग. वाशीला सामान मागायला. हो हो, जेव्हापासून स्वतः कमवायला लागले तेव्हा स्वतः सामान पण भरायला लागले. विषय खोल. काय आहे गप्पा आहे ते आहे ना. कोण कोण चाललंय? चला गायच्या साईडला बघा, मामाने मस्त बोलवर थोडं घेतलं एकदम बारीक. मस्त बारीक बारीक बोला तोडायला घेतले. सगळी मामा सुकले नाही सगळे. एक नंबर द्यायला लागेल. एक द्यायला लागेल का? हे बघा, ही अशी तोडून ठेवले बघा इथे आम्ही. आणि या साईडला बघा टेम्पोमध्ये पण सुकवलंय, जेणेकरून तुम्हाला त्रास नको व्हायला खाण्यासाठी. कारण की इकडे सॉरी ही वावीची वाटतं. आणि ती बघा तर बोलारीचं खार आहे, ती वावीचं आहे. आणि त्या साईडला पण वावीचंच आहे. आणि मामा पण अजून फारा तोडतायत बघा. गाईज आपली वहिनी भेटली. जातात आपण जातोच होतो घरी बघा. साईडला टेम्पोमध्ये बोलर सुकवले. हा ये सॉरी वहिनी. हा पडलेलो काय भेटायला. पडलं. चला तर गाईज आता घरी जायला निघतोय. सो जाता आपला संकेत दादा भेटलेला आपल्याला. कुठे गेल तरी तू? मी कामाने गेलो, कामासाठी. कामाची गाडी आहे ना. शाळेच्या बसवर आहे आता आपला संकेत दादा सध्या. छोट्या पोरांना सोडवतो वगैरे. तर तो भेटला, बोलतो टेम्पोमध्ये जागा नाही, बोलतो चल तुला सोडवता. चल बरं. बघा तरी आपले मित्र येतात आपल्या कामी, भारी वाटतं असा. वहिनी आणि आकाश भाऊ गेले टेम्पोमध्ये. आपला दाद्या भाई आपल्यासाठी आलता फास्टमध्ये. आरामात चालू भाऊ, आरामात भीती वाटतं. आरामात येतोय बाबा. अरे वा 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 वा. हे सायकल आहे का हळूहळू एवढं झाला. फोर व्हीलर ती फास्ट जाणार ना, थोडा तरी पळवायला हो. पाहिजे. ये रुक जाओ ब्रो. तर बघा एवढा टेम्पो आपला इकडे, त्यामध्ये वहिनी आणि आकाश भाऊ आणि बाबू बी आहे. सो बाबूला दाखवायचं नाही आपल्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे नाही दाखवला. लेट्स गो. सो गाईज वाजलेत संध्याकाळचे 5:30. संध्याकाळचे दुपारचे असतात रे. संध्याकाळचे वाजलेत ना, किती वाजले? 5:30. 5:30 झाले. हा मजाकमध्ये बोललेलो पण इथे सिरियसली 5:30 वाजले. सो मी चाललोय आईला घेऊन नाक्यावरती. आणि आकाश भाऊ टाइम बघितलेला खोटा नको. नाही टाइम कसं 5:30. अरे असंच बोललो, तोंडाने निघलेलं. चला आपण चाललोय. अशी मस्तीमध्ये तुम्ही मार खाता रे. चला काही निघूया जायला. हा या साईडला आहे. तर काहीच पोहोचलोय दुकानावरती. सो आले पहिले बर्फ नाही आहे. जर संदीप मामा गेलेत बर्फ आणायला. सो बर्फ वगैरे आला तर बर्फ वगैरे कापून ठेवूया. दादा नाही, दादा गेला कुठेतरी बाहेर. आणि आपला काम होता तो मागे, तो करून घेऊया.
काहीच काम आहे, थोडंसं काम आहे. बरं कापायचं आहे आणि त्या बाजून थोडीशी भांडी आहे ते धुवून ठेवायची. चला पटापट काम करूया. आई इथे गेले तिकडे भाजी आणायला, तोपर्यंत आपलं काम होतं तर करून घेऊया बरोबर. 2 पंखे चालू आहेत, चला दोन्ही पण बनतो नंतर बघू. लेट्स गो, पहिले काम करू लगेच तुम्हाला भेटू. लेट्स गो. तर काहीच आणल्यात बघा मामाने पूर्ण 5 लाद्या बर्फाच्या आणल्यात. सो 2 लाद्या लगेच फ्रीजमध्ये बरोबर फोडून ठेवायचे आहेत आणि 3 लाद्या उद्या बघू. चला फ्रीज खाली बघा, यो पण खाली आहे आणि यो पण खाली आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे काय बोलतो त्याला, याच्यात आहे बाईचं प्रोटीन, आपले मोठे ताईचा. सो चला पटापट 1 लादी कापू, सॉरी हे कापू, या साईडचे कापू, बाकी मधल्या 3 अशा ठेवू. तर चला पटापट बर्फ कापू, तर लगेच तुम्हाला फ्रीज भरल्यावर दाखवतो. चला तर काहीच झालं आहे, मस्त बर्फ कापून बघा पूर्ण फ्रीज भरला बर्फाने. आणि या साईडचा पण फ्रीज भरला बर्फाने, हे बघा या साईडचा पूर्ण भरून झालेला आहे. चला आपलं काम पण झालं मस्त कुठे गेले ती बघा, ती भांडी पण धुवून झालेली आहेत. आता काहीच काम बाकी नाही. पटापट मावऱ्याला बर्फ वगैरे लावून घेऊ, लगेच बघू काय तर काहीच. वाजलेत संध्याकाळचे 8 वाजून 10 मिनटं झालेत. आपलं काम करून झालेलं आहे. तेवढं झालं आपला संकेत दादा कुठे झाला एक्सपिरियन्स मला पिक्चर बघायला जायचं बोलतो जरा. पिक्चर बघायला आयला येऊ पहिल्या हरकत ना लय बदललं तेव्हापासून. कामाला जायला लागलं ना तेव्हापासून लय बदललं शपथ. पहिले यायचं थोडीशी मदत करायचं, आता मदत करायला मागे नाही बोलतो. तुम्ही तुमचं काम स्वतःच करा बोलतो. आता दमून टाकून आले जस्ट नाश्ता बोललो फिरायला येतो जरा बघू, इकडे आलो मग. हा काय खोटा बोलते यार, एवढा खोटा नाही बोलत हो ना, यार. आता वडापाव घ्यायला आलो. आकाश बोलतो काय लांब बोलते. बोल ना काहीतरी. अरे बोल ना, इथं बघ इकडे कर ना. काय इकडे ये ना बाबा. अरे काय झाला. अरे बाबा बाबा अरे काय सिरियस झाले. बोंबील कशी आहे, बोल ना काहीतरी. बोंबील कशी ते सांग. तर काहीच रात्रीचे वाजलेत 10 वाजलेत. सो आजचा बघितच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.